तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज आपण मडी येथे आलो आहेत. आता मडी म्हणलं की तुम्हाला तर लक्षात आलंच असेल, हां, कानिपनाथांची मडी, ज्यांचा जन्म हत्तीच्या कानामधून झाला होता. तर आज मी तुम्हाला या मंदिराची सगळी माहिती आणि त्याचा परिसर ते सगळं दाखवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करा आणि बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला तर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आता मंदिराचा परिसर पाहू. इथं आल्यानंतर इथं पार्किंगसाठी जागा आहे गाड्या लावायला आणि त्याच्या बाजूलाच पाण्याची पण सुविधा आहे. इथं अन्नछत्र पण आहे जिथं प्रसाद भेटतो. आता हे मंदिर आहे ना, ते किल्ल्याप्रमाणे आहे, कारण असं दगडामध्ये बांधलेलं आहे आणि टेकडीवरती आहे. त्यामुळे तुम्हाला दर्शनाला जाण्यासाठी ना अशा पायऱ्या चढायला लागतात थोड्याशा. तर वरती जेव्हा येताना तुम्ही तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर एकदम स्पष्टपणे लांबपर्यंत बघायला मिळतो, कारण मंदिर हे बऱ्याच उंचीवर आहे. श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशावरून वेगवेगळ्या नाथाच्या रूपामध्ये अवतार घेतला होता आणि त्यावेळेस प्रबुद्ध नारायणांनी म्हणजेच कानिपनाथांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर त्यामुळे त्यांना कानिपनाथ हे नाव पडलेले आहे. तर कानिपनाथांनी पुढे प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचं काम केलं आणि धर्माचं संस्कृतीचं रक्षण केलं. नाथपंथाचे कार्य करीत करीत ते हिमालयाकडून दक्षिणेकडे आले होते आणि नगर जिल्ह्यातील मडी या गावी फाल्गुन वैद्य रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवनी समाधी घेतली होती. आता या मंदिराचा इतिहास जर बघितला तर राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज पहिले जेव्हा मोगलांच्या वेड्यामध्ये होते तेव्हा राणी येसूबाईंनी कानिपनाथास नवस केला होता की जर आमची सुटका 5 दिवसामध्ये झाली तर आम्ही कानिपनाथ गडाचा सभामंडप, नगरखाना आणि इतर बांधकाम तसेच देवाळा पितळी घोडा अर्पण करू. आणि तो नवस केल्यानंतर 5 दिवसामध्ये खरोखरच त्यांची सुटका पण झाली. मित्रांनो, हे जे समोर तुम्ही पाहताय हे नाथांचं मुख्य मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये नाथांची संजीवनी समाधी आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर या समाधीला चिटकूनच नाथांचं गादीघर आहे जिथं नाथ विश्रांती करायचे. आणि हे जे गादीघर आहे याच्या पूर्वेला भगवान श्री विष्णूंचं पण मंदिर आहे. आता दर्शन करून ज्यावेळेस आपण मंदिराच्या बाहेर येतो तर पाठीमागच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामधून जागा आहे खाली ध्यान मंदिरामध्ये जायला. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं. खूप छोटी जागा आहे, एका वेळेस एकच माणसाला येता जाता येतं. विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे त्याच्या शेजारीच पूर्ण एरियाचा मॅप लावला आहे, म्हणजे कुठे कोणतं मंदिर आहे काय ते सगळं. तर चला मी तुम्हाला आता ध्यान मंदिरात घेऊन जातो. तर मित्रांनो, हे बघा, इथूनच जागा आहे खाली ध्यान मंदिराकडे जाण्यासाठी. आणि ही खरंच एक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे, कारण या मंदिराच्या खाली ध्यान मंदिर आहे आणि इथून जायला बघा एवढी बिकट वाट आहे, छोटंसं भुयार आहे आणि ते पण पूर्णपणे दगडात बांधलेले आहे. हे बघा, आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे, त्यामुळं मोबाईलच्या टॉर्च ते लावून लोक खाली जातात आणि एका वेळेस एकालाच जाणे इतकी जागा आहे इथं. त्यामुळं बाकीच्यांना खाली लाईनमध्ये उभं राहावं लागतं, जे खाली गेलेत किंवा जे वरती थांबलेत. तर हे बघा, इथं अशी जागा आहे आणि इथं खाली जाण्यासाठी पण खूप छोटी जागा आहे. एका टायमाला एक जणच खाली जाऊ शकतो किंवा येऊ शकतो. तर पूर्णपणे अंधार आहे खाली. तर या बाजूला खाली आल्यानंतर इथं उजेडासाठी खिडकी पण आहे जिथून हवा ते येते. आणि खाली इथं गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे, नंदीची मूर्ती आहे. तर इथं नाथ महाराज ध्यानस्थ बसायचे. तर ध्यान मंदिरातून आता दर्शन घेऊन आल्यानंतर इथं नवनाथ पारायण मंदिर आहे. इथं पारायण चालू असतं, नवनाथांच्या मूर्ती ते आहेत. चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. पारायण मंदिरातून आता दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो ना तर त्यावेळेस इकडं अशी काठाडी बांधलेली आहे. संपूर्ण परिसर आपल्याला इथून बघता येतो आणि इकडं या कोपऱ्यावरती नाथांचा जन्म हत्तीच्या कानामधून कसा झाला होता ते दाखवणारी खूप सुंदर मूर्ती बांधलेली आहे. तर ते पाहण्यासाठी इथं भाविक गर्दी करतात, फोटो काढतात, दर्शन घेतात.
आता या परिसरात तुम्ही जे हे झाड बघताय ना, ज्याला लोकांनी धागे बांधलेत, ते पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने त्याला संबोधतात लोक. तर या झाडाला लोक आपली जी संकल्पना आहे, आपला जो नवस आहे तो मनामध्ये ठेवून त्याला धागा बांधतात आणि आजही कानिपनाथ त्या नवसाला पावतात. हे जे भव्य असं प्रवेशद्वार तुम्ही पाहताय ना, तर हे येसुबाईंनी केलेला नवस आहे. त्यांनी तो फेडल्यानंतर हे सगळं बांधकाम इथं करण्यात आलं होतं. त्यांच्या आज्ञेवरून बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड आणि त्यांचे कारभारी चिमाजी सावंत यांनी इथं येऊन हे सगळं काम केलं होतं. नगारखाना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव आणि इतर पण कामं त्यांनी केले होते. कानिपनाथांच्या मंदिरासोबत इथं अजून पण वेगवेगळे मंदिरं येतं, ते तुम्ही पाहू शकता. आता जर तुम्ही इथं मढीला दर्शनासाठी आलात तर इथून फक्त 5 किलोमीटरवरतीच गर्भगिरीचे पर्वत आहेत आणि तिथंच सावरगावमध्ये मच्छिंद्रनाथांची पण संजीवनी समाधी आहे. त्यामुळे जर इकडं आलात तर एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, इतरांसोबत शेअर पण करा. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत.